नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करी अँड क्वेरी। आज मी लहान मुलांसाठी घरच्या घरी बनणारे बिस्किट्स बनवतोय। ठीक आहे, त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय। युजुअली आपण बाहेर बघतो तर मैद्यापासून कुकीज वगैरे बनवले जातात, तर मी आज गव्हापासून बनवून पाहतोय आणि नंतर गव्हाच्या पिठाच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या अजून हेल्दी जे मिलेट्स वगैरे आहेत ते नंतर आपण ट्राय करूयात। ठीक आहे, तर आता आपण गव्हाच्या पिठापासूनचे बिस्किट घरच्या घरी बनवूयात। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय, एक कप घेतलंय। ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडीशी आपण पावडर शुगर टाकणार आहोत, 1 ते 1.5 स्पून। बटर घेतलंय, ठीक आहे, जवळपास अर्धी वाटी बटर घेतलंय आणि थोडेसे काजू कुटून घेतलेले आहेत थोडेसे, जेणेकरून आपले बिस्किट्स चांगले बनतील। आपण मायक्रोवेव्हमध्ये बनवतोय। ठीक आहे, तर मी मायक्रोवेव्ह प्रीहीटला लावतो आणि त्याच्यामध्ये आपण मग बॅटर तोपर्यंत बनवून घेऊ। तर मायक्रोवेव्ह प्रीहीटला लावणं खूप सोपं असतं। माझ्याकडे LGचा मायक्रोवेव्ह आहे, तर मी फक्त इथं कनेक्शनमध्ये क्लिक करणार आणि 2 वेळा क्लिक करणार, तर 180 डिग्रीजला तो प्रीहीट व्हायला सुरुवात होईल। तर सुरू करूयात मित्रांनो आपलं बिस्किट बनवण्याची प्रोसेस। ओके, स्टे ट्यून्ड। तर मित्रांनो पहिल्यांदा बटर घेतो मी बाउलमध्ये, ठीक आहे, थोडंसं मेल्ट करून घेतलेलं। आता त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत। ठीक आहे, तर हे चाळून घेतलेलं आहे पीठ ऑलरेडी। ठीक आहे, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये असं जास्त म्हणजे घट्ट वगैरे पीठ बनतं, असं केकसारखं बॅटर नाही बनत। हे थोडंसं घट्ट करतो आपण, जसं नानकेट वगैरे नानकटाई वगैरे बनवतो त्यासारखं पीठ बनतं। ओके, असं पीठ टाकून झालं, थोडीशी पावडर शुगर टाकतो, 2 स्पून खूप होऊन जाईल। ठीक आहे, नंतर मी आता फर्स्ट टाइम ट्राय करतोय, तर अजून अंदाज घेतोय की किती वगैरे लागेल, आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत। पाहता मित्रांनो आपण गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवतोय। ठीक आहे, हे कुकीज किंवा बिस्किट लहान मुलांसाठी खूप हेल्दी असणार आहेत मित्रांनो, आणि झटपट बनतात, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार। ठीक आहे, आपलं आता हे बनवून घेतलेलं आहे, पूर्ण पीठ रेडी झालेलं आहे। आता ह्याचे फक्त आपल्याला बिस्किट बनवायला घेऊ। बिस्किट असे बनवून झालेले आहेत। ठीक आहे, गव्हाच्या पिठाचे बिस्किट, ज्याच्यात आपण बटर आणि काजू टाकलेले आहेत। ठीक आहे, तर आता हे बिस्किट आपलं ओव्हन पण प्रीहीट ऑलरेडी झालेलं आहे, तर आपण त्याला बेक करून घेऊया। मी प्रीहीट होण्यासाठी बिस्किट लावून घेतो। ठीक आहे, वेगवेगळे साईजचे बनवले चेक करतोय की किती वेळ ठेवावं लागतं कुठल्या साईजला, त्या हिशोबाने आपल्याला एक अंदाज येऊन जाईल इन फ्युचर बेकिंग करण्यासाठी। आपला ओव्हन व्यवस्थित प्रीहीट झालेला आहे मित्रांनो। आता मी बिस्किट ठेवतोय त्याला हे करायला। गरम असतं हे, थोडंसं केअरफुल राहावं लागतं। ओके, एक 5 ते 10 मिनिट आपण ठेवू आणि नंतर चेक करूयात की कसं होतंय ते। नमस्कार मित्रांनो, आपले गव्हाच्या पिठाचे बिस्किट रेडी आहेत। तुम्ही बघू शकताय, चिटकले वगैरे नाही आहेत, छान खालच्या बाजूने पण छान भाजून झालेले आहेत। ठीक, लहान मुलांसाठी खूप स्वादिष्ट आणि हेल्दी आहेत हे बिस्किट। ठीक आहे, तर आपण लिशूला सर्व करू आणि बघूयात त्याची रिॲक्शन।
लीशा, नित्या, आपके लिए मैंने बिस्किट बनाया है, आप चेक करिए। कैसा लगा? अच्छा। कैसे बना है? सॉफ्ट बना है? हाँ। काफी पसंद आया आपको? हाँ। खा लो पूरा।